श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की गुरुग्रह वक्री होणार आहे, तर त्याचे सिंह राशीवर काय परिणाम होणार आहे, त्याचे अशुभ किंवा शुभ फळ काय असणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आपले जे सिंह राशीचे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर चल बघा मित्रांनो की सिंह राशी राशीचक्रातली 5व्या नंबरची राशी आहे आणि सिंह राशीचे स्वामी हे सूर्य देवता आहे. आणि सिंह राशीचे स्वामी हे सूर्य देवता असल्यामुळे सिंह राशीच्या व्यक्ती सुद्धा सूर्यासारखे तेजस्वी असतात. त्यांना सुद्धा लोकांना प्रकाश देण्यास म्हणजेच काही लोकांना मदत करण्यास आवडत असते. सिंह राशीच्या व्यक्ती ह्या एकटेपणाने न काही काम करता आपल्यासोबत अनेक जणांना घेऊन काम करत असतात. सिंह राशीच्या व्यक्तींना एकट्याची प्रगती कधीच आवडत नाही. ते आपल्यासोबत अनेकांची प्रगती कशी होईल याकडे लक्ष देत असतात. आणि सिंह राशीच्या व्यक्तींना समाजात राहणे फार आवडते. अशा सिंह राशीच्या व्यक्तींचं गुरु जेव्हा वक्री होईल 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारी ह्या 118 दिवसाच्या काळात गुरुग्रह जेव्हा वक्री होतील त्यावेळेस सिंह राशीच्या व्यक्तींना त्याचे काय फळ मिळणार आहे किंवा काय घटना घडणार आहेत याचं आपण आज विश्लेषण बघूया. तर चला मित्रांनो, सविस्तर जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो की 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारी दरम्यान गुरुग्रह हा वक्री होणार आहे. आणि सर्व ग्रहांमध्ये गुरुग्रह हे शुभ ग्रह मानले जातात. गुरुग्रह हे चांगले फळ देणारे ग्रह मानले जातात. जर एखादे काम तुमचे अडले असेल किंवा तुम्हाला जर एखादी गोष्ट मिळत नसेल किंवा खूप दिवसापासून तुमचे काम अडले असेल तर गुरुग्रहामुळे ते काम यशस्वी होऊ शकते. म्हणूनच मित्रांनो बघा की सर्वांना 9 ग्रहापैकी गुरुग्रह हे सगळ्यात शुभ हे मानले जातात. तर बघा मित्रांनो की पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की वक्री होणे म्हणजे काय. की जेव्हा एखादा ग्रह सरळ चालत असताना अचानक मध्ये संत होतो किंवा आपली गती बदलतो, त्याला वक्री होणे असे म्हणतात. आणि गुरुग्रह हे 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारी असे 118 दिवस वक्री राहणार आहेत. आणि त्यांच्या ह्या वक्रीपणामुळे तुमच्या राशीवर म्हणजे सिंह राशीवर त्याचा काय परिणाम होणार आहे. तर बघा मित्रांनो की सूर्यग्रह हे जेव्हा गुरुग्रह आहेत ते गुरुग्रह हे बुद्धिमत्ता, तुमचं मन, ध्येय, तुमचं शिक्षण, तुम्हाला संतान याचे अधिपती आहेत. गुरुग्रह याचे वरदान देणारे ग्रह आहेत. तर चला सविस्तर आता जाणून घेऊया. पहिल्यांदा बघा की बुद्धिमत्ता, की जेव्हा गुरुग्रह हे वक्री होतील त्यावेळेस तुमची बुद्धिमत्ता सुद्धा वाढेल. तुम्हाला एखादी गोष्ट जर शिक्षणात विद्यार्थी वर्गासाठी जर अवघड वाटत असेल ती सुद्धा तुमची सुटू शकते. जर तुमचं एखादं शिक्षणासंदर्भात काम राहिलं असेल किंवा तुमचा एखादा फॉर्म भरला जात नसेल किंवा तुमची एखादी परीक्षा असेल ती तुम्ही उत्तीर्ण होत नसाल किंवा बऱ्याचशा काही गोष्टी तुमच्या शिक्षणासंदर्भात काही अडल्या असतील त्यासुद्धा येणाऱ्या वक्रीच्या काळात म्हणजेच 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारी दरम्यान तुमचं नक्कीच होऊ शकतात. म्हणजेच काय की तुमची जी अडलेली कामे आहेत ती कामे तुम्ही या काळात उरकून घेऊ शकता. म्हणजे ती कामे तुमची मार्गी लागतील. त्यानंतर बघा मित्रांनो की परिवर्तन, तुमच्या नोकरीमध्ये जर तुम्हाला परिवर्तन हवे असेल किंवा बढती हवी असेल, तुम्हाला ती मिळण्याची ह्या वक्रीच्या काळात चान्सेस जास्त आहे. संधी तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजेच काय की तुम्हाला जर ही नोकरी सोडून ती नोकरी जर करायची असेल किंवा तुमच्या नोकरीमध्ये जर तुम्हाला काही बढती हवी असेल ती सुद्धा येणाऱ्या काळात गुरु वक्रीच्या काळात तुम्हाला मिळू शकते. त्याचबरोबर वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होईल, तुम्हाला त्याचा मोबदलाही चांगला वाढवून देऊ शकतात. सिंह राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बघा की मित्रांनो की ज्या व्यक्तींना नोकरी नव्हती अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची सुद्धा येणाऱ्या काळात संधी प्राप्त होणार आहे. ज्या व्यक्तींना चांगल्या नोकरीची अपेक्षा होती त्यांना सुद्धा येणाऱ्या काळात चांगली नोकरी मिळणार आहे. त्याचबरोबर बघा की सिंह राशीच्या व्यक्तींना सामाजिक कार्यात आवड असते. तर मित्रांनो बघा की तुमचं पण सामाजिक कार्य येणाऱ्या 118 दिवसाच्या काळात खूप वाढणार आहे. तुम्ही समाजाला उपयोगी पडेल अशी कामे या काळात करणार आहात. त्याचप्रमाणे तुमची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारणार आहे.
म्हणजेच काय की ज्या व्यक्तींना आर्थिक आर्थिक तुम्हाला प्रॉब्लेम होते किंवा तुम्हाला आर्थिक अडचणी या काळात ज्यांना जाणवत होत्या अशा व्यक्तींना सुद्धा येणाऱ्या 118 दिवसाच्या काळात आर्थिक स्थिती तुमची चांगली राहणार आहे, उत्तम राहणार आहे, व्यवसायात तुमची प्रगती होणार आहे. म्हणजेच काय एकंदरच सिंह राशीच्या व्यक्तींना 118 दिवस जो गुरुवक्रीचा काळ आहे तो अतिशय शुभ जाणार आहे. परंतु मित्रांनो बघा की ज्या वेळेस तुम्हाला शुभ संधी सुद्धा मिळणार आहेत त्यावेळेस तुम्हाला थोडीशी काळजी सुद्धा घ्यायची आहे. म्हणजेच काय की बाबा एखादं जर गोष्ट चांगली होणार असेल तर त्याचबरोबर वाईटही गोष्ट होत असतात. तर चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी या आपल्या हातात नसतात, परंतु थोडीशी काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. त्यातली पहिली काळजी म्हणजे काय की सिंह राशीच्या व्यक्तींनी गाडी चालवताना किंवा पायी चालत असताना सुद्धा थोडंसं आपण पडणार नाही, घसरून पडणार नाही किंवा गाडी आपली वेग मर्यादेनेच तुम्हाला चालवायची आहे. तुमच्या गाडीचा वेग हा जास्त राहणार नाही. तुमचं गाडीचा वेग आणि तुमचं मनावर कंट्रोल तुम्हाला ह्या काळात ठेवायचा आहे. म्हणजेच काय की एखादा व्यक्ती जर जोरात गाडी चालवत असेल आणि आपल्याला त्याला ओव्हरटेक करून जायचं असेल तर तुम्ही ते ओव्हरटेक करायचं नाही. तुमच्या वेगावर तुम्हाला नक्कीच नियंत्रण ठेवायचं आहे. म्हणजेच काय की येणाऱ्या काळात तुम्हाला गाडी चालवताना किंवा पायी चालताना दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला चालताना किंवा गाडी चालवताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघा की तुमचं मन विचलित होणार नाही. म्हणजेच काय की एखाद्या समजा व्यक्तीला नोकरी चालू आहे, पण नोकरी करू की सोडू किंवा ही नोकरी करू का ती नोकरी करू असा धडसोडपणा तुम्हाला करायचा नाहीये. जी नोकरी तुमच्याकडे आता सध्या आहे त्या नोकरीतच तुम्हाला आनंद मानून तुम्हाला त्यातच यशस्वी होण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यात मन तुम्हाला एकाग्र करायचं आहे. परंतु तुमचं मन विचलित होऊ देऊ नका. हे काम करू की ते काम करू असं अजिबात करू नका. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. त्यानंतर बघा की मित्रांनो की तुम्हाला थोडीशी इन्व्हेस्टमेंट करताना म्हणजे आर्थिक स्थिती तर तुमची एकदम चांगली राहणार आहे. तुमच्याकडे पैशाची आवक सुद्धा वाढणार आहे. परंतु ते पैशाची आवक वाढल्यानंतर ते पैसे तुम्हाला योग्य मार्गावर गुंतवायचे आहेत. जर तुम्ही ते घाईगडबडीत जर एखाद्या ठिकाणी खर्च केले किंवा एखाद्या ठिकाणी गुंतवले तर ते तुमच्यासाठी चांगलं राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला कुठलंही काम हे कामावर एखाद्या गोष्टीवर खर्च करताना ते तुम्हाला थोडंसं काळजीपूर्वकच खर्च करायचं आहे. म्हणजे काय की तुम्ही विचारपूर्वक कुठलीही गोष्ट या 118 दिवसाच्या काळात तुम्हाला करायची आहे. एकंदरच गुरु जेव्हा वक्री होतील तो काळ म्हणजेच 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारी हा 118 दिवसाचा काळ हा सिंह राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे. तुमची सर्व अडलेली जी कामे होती ती कामे तुमची नक्कीच पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो आता बघूया की ह्या 118 दिवसाच्या काळात तुम्हाला काही उपाय सुद्धा करायचे आहेत. तर ते उपाय कोणते आहे की तुम्हाला त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्हाला शनिदेवाला जल व्हायचे आहे. म्हणजे काय सकाळी उठून तुम्ही शनी महाराजांना सकाळी शनी मंदिरात जाऊन तुम्ही शनी महाराजांना जल अर्पण करू शकता किंवा त्याचबरोबर काय तीळ व तेल सुद्धा तुम्ही शनी महाराजांना वाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हनुमान चालिसाचे पाठ सुद्धा करायचा आहे. म्हणजेच काय दर शनिवारी तुम्ही उठून हनुमान चालिसा हनुमानाच्या मंदिरात जाऊन वाचू शकता. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना दररोज हनुमान चालिसा वाचायला जमत असेल तर त्यांनी ती दररोज हनुमान चालिसा ही वाचायची आहे. चला मित्रांनो, जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.